हळुवार बहरेल प्रीतही आपली. भाग 33. सगळ्यांची शॉपिंग करून झाली आणि ते सगळे तिथून बाहेर पडले. अक्षिता आणि वीर ऑफिसला निघून आले तर बाकीचे सगळे घरी निघून गेले. मग काय विचार केलायस? वीर ड्राईव्ह करत बोलला. कशाचा? अक्षिता न समजून बोलली. लग्नासाठी थांबायचा. वीर तिच्याकडे तिरक्या नजरेने पाहत बोलला. त्याच्यावरती माझा अजून काहीच डिसिजन झालेला नाही आहे. माझा डिसिजन झाला की मी सांगेन. अक्षिता. ओके, पण तू बॅचलर पार्टीसाठी तर येणार आहेस ना? वीर म्हणाला. नाही, ती ठामपणे बोलली. पण का? त्याने पुन्हा प्रश्न केला. हे बघा सर, एकतर तिथे माझ्या ओळखीचं कोणीच नसणार आहे. तुम्ही आणि तनिषा दोघेच माझ्या ओळखीचे आहात. तुम्हालाही तुमचे फ्रेंड्स आहेत आणि त्यांनाही त्यांचे फ्रेंड्स आहेत. आणि मी तिथे येऊन एकटी करणार तरी काय आहे? नाहीतर तिथे कोणी माझ्या ओळखीचे असणार आहे ना मी कोणाशी बोलू शकणार आहे. अक्षिता. अक्षिताचा फोन वाजला आणि अक्षिताने त्याच्यावरचं नाव पाहिलं तर तो नंदिनीचा कॉल होता. नंदिनी, मी तुझ्याशी थोड्या वेळाने बोलते, असं म्हणून अक्षिताने लगेच कॉल कट केला. अगं बोलायचं ना कॉलवरती. तिचं काहीतरी महत्त्वाचं काम असेल तुझ्याकडे, म्हणूनच तर कॉल केला असेल ना? वीर. तिचं माझ्याकडे काही काम आहे का? असं का वाटतंय तुम्हाला? अक्षिता. नाही, मला फक्त तसं वाटलं, पण तू तिला काही बोलूच दिलं नाहीस. वीर. अक्षिता ऑफिसच्या बाहेरच उतरली आणि वीर आतमध्ये निघून गेला. ती ऑफिसमध्ये पोहोचली तर रेश्माने तिला पेढा भरवला. रेश्मा, काय आहे हे? आणि हा पेढा कशासाठी? अक्षिता रेश्माला म्हणाली. अगं तुला माहीत नाही आहे का? वीर सरांचं लग्न ठरलंय. रेश्मा. अच्छा, म्हणजे त्याच्यासाठी पेढा भरवलास का? अक्षिता तोंड पाडत बोलली. म्हणजे तुला माहीत होतं का की त्यांचं लग्न ठरलंय ते? रेश्मा. अक्षिता कसंबसं बोलली आणि तिने लगेच तिच्या कामाला सुरुवातही केली. अरे बापरे, मी तर नंदिनीला कॉल करायला विसरूनच गेले. सगळ्यात आधी तिला कॉल करते, नाहीतर मॅडम परत चिडतील. अक्षिताने स्वतःशीच बडबडत नंदिनीला लगेच कॉल लावला. सॉरी, मगाशी मी तुझ्याशी बोलू शकले नाही. ते मी ऑफिसला येत होते आणि सरांसमोर बोलणं मला बरोबर वाटलं नाही. म्हणून मग मी तुला म्हटलं की मी तुला नंतर कॉल करते. अक्षिता. अगं शांत हो, किती बोलशील? नंदिनी तिला थांबवत बोलली. बोल, तू मगाशी कशासाठी कॉल केला होतास? अक्षिता. अगं मी तुला याच्यासाठी कॉल केला होता की वीर सरांचा मला कॉल आला होता. त्यांची बॅचलर पार्टी आहे आणि त्याच्यासाठी ते मला इन्व्हाइट करत होते. नंदिनी बोलली. अगं पण त्यांच्याकडे तुझा नंबर कसा आला? अक्षिताने आश्चर्याने नंदिनीला विचारले. ते काही मला माहीत नाही, पण ते मला म्हणत होते की मी त्या पार्टीला आली तर अक्षितालाही बरं वाटेल, कारण तिथे तिच्या ओळखीचं कोणीच नाही आहे. आणि जर मी आले तर माझी तुला कंपनी होईल आणि तिथे तुला ऑकवर्डसुद्धा वाटणार नाही. नंदिनी. पण त्यांनी मला न विचारता तुला असं डायरेक्ट फोन केलाच कसा? याचा जाब तर त्यांना विचारावाच लागेल. अक्षिताने मनातच विचार केला. मग तू काय सांगितलंस त्यांना? अक्षिता. मी काय सांगणार त्यांना? मी हो म्हणून सांगितलं. नंदिनी बेफिकीरपणे बोलली. अगं पण निदान हो म्हणायच्या आधी मला तरी विचारायचं होतं. तुला माहिती आहे ना ती तनिषा कशी आहे, आणि जर मी त्या पार्टीत आले तर तिला ते आवडणार सुद्धा नाही. आणि मीच त्या पार्टीला जायचं नाही असं ठरवलंय आणि तू त्यांना डायरेक्ट हो म्हणून बसलीस. याच्यावरती काही ना काहीतरी उपाय करावाच लागेल. अक्षिता. अक्षू, वीर सर आहेत ना आणि तनिषा त्यांच्यासमोर तुला काहीच बोलणार नाही. नंदिनी तिला समजावत बोलली. आज पण ते होतेच ना, तरीसुद्धा ती बोलतच होती. म्हणजे? नंदिनी काळजीने बोलली. म्हणजे आज आम्ही ज्वेलरी खरेदी करण्यासाठी गेलो होतो. म्हणजे मला तिथे जायचं नव्हतं, पण वीर सरांनी आणि पिहूने मला तिथे नेलं होतं. सरांची इच्छा होती की मी तिथे माझ्यासाठी सुद्धा काहीतरी सिलेक्ट करावं.
तेव्हा ती तनिषा माझ्याकडे इतक्या रागाने बघत होती ना, काही विचारायलाच नको. तसंही मी त्यांना नाही म्हणून सांगितलं होतं, तरीही तिची माझ्यावरची नजर लवकर हटली नव्हती. अक्षिता सांगू लागली, खरंच ग, खूपच कपटी वाटतीये. नंदिनी, आणि माझ्या बाबतीत तर जरा जास्तच. अक्षिता, जाऊ दे ग, तू नको जास्त मनाला लावून घेऊन. आणि तसंही 2च दिवसांचा प्रश्न आहे ना, 2 दिवसात तर तू तिथून निघून जाणार आहेस. नंदिनी, नाही जाणार आहे मी तिथून. अक्षिता, पण का? नंदिनी, सरांची आणि तनिषाची दोघांची इच्छा आहे की मी लग्नासाठी थांबावं म्हणून मग मी लग्नापर्यंत तिथे थांबणार आहे. आणि मी बॅचलर पार्टीमध्ये जाईन की नाही ते माझं मलासुद्धा माहीत नाही, कारण त्याच्यामध्ये ड्रेस कोड कसा असणार आहे किंवा त्याच्यामध्ये येणारे लोक कसे असणार आहेत त्याच्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही आहे. आणि माझ्याकडे पार्टीसाठी घालून जायला एक चांगला ड्रेससुद्धा नाही आहे. घरातून निघताना आईने जेवढे कपडे भरले होते तेवढेच माझ्याकडे आहेत, आणि तेही मोजकेच. त्याच्यावरच मी ऑफिसला सुद्धा येते, आणि मला अजून इथून सॅलरी मिळायला 15 दिवस बाकी आहेत. त्याच्यामुळे मी सध्या शॉपिंगचा विचारसुद्धा करू शकत नाही. अक्षिता, तू त्या ड्रेसची अजिबात काळजी करू नकोस. त्याच्यासाठी आपण काही ना काहीतरी नक्कीच करू. आणि आपण त्या पार्टीमध्ये जातोय कारण त्यांनी मला खूप रिक्वेस्ट केली होती. नंदिनी, ओके, अक्षिता म्हणाली. कामाकडे जरा नीट लक्ष दे, नाहीतर केबिनमध्ये बसून तुझ्यावरचं लक्ष असेल त्यांचं. नंदिनी बोलली, आणि अक्षिताने लगेच तिची नजर केबिनकडे वळवली तर वीर कोणाशी तरी बोलण्यात बिझी होते. वीरने अक्षिताला केबिनमधूनच खुणावलं. एस सर. अक्षिता, हे आपल्या रिसॉर्टवरती आपली बॅचलर पार्टी अरेंज करणार आहेत, तर मला तुझ्याकडून एक फेवर हवा होता. वीर, कोणता? अक्षिता, पार्टी खूप लेट नाईटपर्यंत चालणार आहे, तर आपण त्याच्यामध्ये कोणते कोणते गेम्स ठेवू शकतो? वीर बोलला, आणि अक्षिता त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागली. माझ्यापेक्षा तर जास्त पार्टीज तर ह्यांनीच अटेंड केल्यात, आणि वरून मलाच विचारतायत की कोणता गेम ठेवूया म्हणून. अक्षिता मनातच विचार करत होती. अक्षिता, काय झालं? कसला विचार करतेस? तिला विचारात हरवलेलं पाहून वीर बोलला, सर, मला पार्टीमधलं फारसं काही माहीत नाही आहे, पण तरीही ट्रूथ अँड डेअर हा गेम सगळ्या पार्टींमध्येच चालू शकतो, आणि तो गेम सगळेच खेळू शकतात. त्याच्यामुळे तुम्ही तो ठेवला तरी चालेल. अक्षिता, ठीक आहे, मग तोच गेम फायनल करूया. आणि ड्रेस कोड ब्लॅक असणार आहे, त्याच्यामुळे तिथलं जे काही डेकोरेशन असेल ते तुम्ही त्या कलरच्या अंदाजाने करू शकता. वीर, ठीक आहे, येतो मी. असं म्हणून ती समोरची व्यक्ती तिथून निघून गेली. सर, थोडं बोलायचं होतं. अक्षिता, नंदिनीविषयी ना? वीर निर्विकारपणे बोलला. तुम्हाला तिचा नंबर कुठून मिळाला? आणि तुम्ही तिला कॉल करणार आहात हे तुम्ही आधी मला विचारायला हवं होतं किंवा सांगायला हवं होतं, पण तुम्ही तसं न करता तुम्ही तर डायरेक्ट तिला कॉल करून पार्टीसाठी इन्व्हाइटसुद्धा केलं. अक्षिता, हो केलं. मग? आणि सकाळी गाडीमध्ये जेव्हा तिचा कॉल आला होता तेव्हाच मी तुझ्या मोबाईलवरती तिचा नंबर पाहिला, आणि तोच नंबर लक्षात ठेवून मी तिला कॉल केला. वीर, काय? अक्षिता, हो, त्याच्यासाठी असा चेहरा करायची काहीच गरज नाही आहे. आणि हो, मी तुझ्यासाठी तिला कॉल केला होता, तुला कोणीतरी पार्टनर मिळावे म्हणून. वीर, मग मी काय बोलू शकते? तुम्ही तर बॉस आहात ना, सगळं काही तुमच्याच मर्जीने तर चालतंय. दुसरं वाक्य मात्र ती हळू आवाजात बोलली. आणि आता तर तू ऐकलंच आहेस की ड्रेस कोड ब्लॅक आहे, त्याच्यामुळे जे काही घालशील ते ब्लॅक कलरचं असायला हवं. आणि तसं नंदिनीला सुद्धा सांग, म्हणजे तिला सुद्धा तयारी करता येईल. वीर, अक्षिता केबिनमधून बाहेर पडली. काय झालं? लगेच का कॉल केलास? नंदिनी, पार्टीचा ड्रेस कोड ब्लॅक आहे तेच सांगायला सांगितले वीर सरांनी. अक्षिता, माझ्याकडे तर ब्लॅक कलरचा ड्रेस आहे, पण तुझ्याकडे आहे का? नंदिनी, नाही, माझ्याकडे ब्लॅक कलरचा ड्रेस नाही आहे, पण डोंट वरी, मी काहीतरी करते. अक्षिता, ओके. नंदिनी, मी सांगितले तर खरं, पण आता माझ्याकडे ब्लॅक कलरचं तर काहीच नाही आहे. याबद्दल नंतर विचार करते, आधी कामावर फोकस करते. जसं टाईमपास करताना बघितलं ना तर परत त्याच्यावरून काहीतरी नवीन काम देतील. अक्षिता मनातच विचार करत कामाला सुरुवात केली. पिहू, बिझी आहेस का? नाही, बोल ना.
ते सकाळी जे शॉपिंग केली ना तेच सगळे व्यवस्थित ठेवत होते. सकाळपासून बाकीच्या कामातून वेळच निघून गेला. त्याच्यामुळे ठेवायचं राहून गेलं. म्हटलं आता वेळ आहे तर आता ठेवते पिहू. परवा वीरनेची पार्टी ठेवली आहे, त्याच्यामध्ये तू जाणार आहेस ना? अक्षिताने पिहूला डायरेक्ट प्रश्न केला. हो का ग, पण तू असं काय विचारतेस? पिहू, त्याचा ड्रेस कोड ब्लॅक आहे ना म्हणून विचारलं. अक्षिता, पण दादा मला तसं काहीच बोलला नाही. कदाचित सांगायचं राहून गेला असेल. आणि हो, मला तुला एक सांगायचं होतं. पिहू, काय? अक्षिता, तनिषा तिच्या लग्नाचे ड्रेसेस डिझायनरकडून डिझाईन करून घेणार आहे आणि बाकीची जी काही साड्यांची शॉपिंग आहे ती उद्या करायची आहे. तर उद्या तू ऑफिसला जाऊ नकोस. आणि तसं मी दादाला सुद्धा सांगते, म्हणजे तो तुला काहीच बोलणार नाही. पिहू, हो, पण तू हे सगळं मला आधी सांगायचं ना, म्हणजे मी ऑफिसमध्ये प्रॉपर लीव टाकली असती. अक्षिता, तू अजिबात काळजी करू नकोस. दादा तुला काहीच बोलणार नाही आहे. पिहू, बरं, तू आवर, मी आहे माझ्या रूममध्ये. असं म्हणून अक्षिता तिच्या रूममधून बाहेर पडली. ओके, काय करू? पिहूला सुद्धा मी ड्रेस मागू शकत नाही आहे आणि नंदिनीकडे तर फक्त एकच ड्रेस आहे, नाहीतर तिलाच मागितला असता. पण मी पिहूला कसं मागू शकते? तिच्याकडे असतीलही भरपूर, पण तिला मागताना मलाच कसं तरी वाटतंय. कदाचित मी तिला ड्रेस मागते हे तिला आवडणार सुद्धा नाही. जाऊ दे, त्यापेक्षा मी पार्टीलाच जात नाही. आणि वीरला काय सांगायचं ते नंतरचं नंतर बघता येईल. अक्षिता मनातच विचार करत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी अक्षिता तिचा आवरून खाली आली तर वीर नाश्ता करत होता. तिने त्याच्याकडे पाहिलं, पण तो मात्र मोबाईलमध्ये बघत चमच्याने पोहे खात होता. तीही त्याच्या समोरच्या चेअरवर जाऊन बसली. पिहूने यांना सांगितलं आहे का? जर नसेल सांगितलं ना तर परत मला ह्यांचाच ओरडा खावा लागेल की तुला सांगायला काय झालं होतं म्हणून. अक्षिता त्याच्याकडे चोरट्या नजरेने बघत मनातच बोलली. आजी, मी निघतो. वीर तिथून उठून जाऊ लागला. सर थांबा, मी पण येते. अक्षिता, तुला शॉपिंगला जायचं आहे ना? तसं मला पिहूने काल रात्रीच सांगितलं होतं. त्याच्यामुळे तो जाऊ त्यांच्यासोबत जा. ऑफिसला नाही आलीस तरी चालेल. वीर, ओके सर. अक्षिता आनंदाने बोलली. मी जरा बाहेर फिरून येते. आणि हो, तुझ्यासाठी सुद्धा काहीतरी घे. नाहीतर ज्वेलरी शॉपमधून जशी परत आलीस ना तशीच आत्ता पण येशील. जाता जाता पार्वती बोलल्या. ती चेहऱ्यावर खोटं हसू आणत बोलली. काय झालं? कसला विचार करतेस? रमा, काही नाही मॅम. असं म्हणत अक्षिता तिथून उठून जाऊ लागली. काल पिहू लगेच म्हणाली की आम्ही दोघी वीरसोबत जातो, तर तुला हो म्हणायची काय गरज होती? तनिषाला किती वाईट वाटलं याचा विचार केलास का? तिचं आणि वीरचं लग्न आहे, मग जे काही असेल ते सगळं तिच्याच पसंतीनं व्हायला हवं. आणि ती या घरची होणारी सून आहे. या घरातल्यांच्या कितीतरी जणांनी तुझी बाजू घेतली तरी तू तर बाहेरचीच ना. आणि किती दिवस तू या घरात राहणार आहेस? तसंही तनिषाने मला सांगितलं की तू उद्या जाणार होतीस. ते पण तिची इच्छा आहे की लग्न होईपर्यंत तू इथेच राहावं. म्हणून मी तुला अजून 3 ते 4 दिवस सहन करेन, पण त्याच्यानंतर नाही. रमा बेफामपणे बोलत होत्या. बरोबर आहे मॅम तुमचं. तसं मलाही इथे थांबायचं नव्हतं, पण फक्त वीर आणि तनिषाने सांगितलं म्हणून मी इथे थांबायला तयार आहे. अक्षिता, अक्षू, तू रेडी आहेस ना? पिहू, ती कसनूस हसत बोलली. मॉम, जायचं का? त्या दोघी तिथे येऊन आपली वाट बघत असतील. पिहू, हो जाऊया. मी ड्रायव्हरला सांगते गाडी काढायला. रमा. तिघीही साडी सेंटरजवळ येऊन पोहोचल्या तर तनिषा व अनिता दोघीही त्यांची वाट बघत बाहेरच उभ्या होत्या. आंटी, खूप वेळ लागला तुम्हाला यायला. तनिषा त्या तिघींना आलेला पाहून बोलल्या. हो, थोडासा. रमा बोलल्या आणि सगळेच आतमध्ये निघून आले. तुमच्या शॉपमध्ये ज्या सगळ्यात बेस्ट साड्या आहेत त्या दाखवा. अनिता. हो. सेल्समनने बऱ्याच साड्या दाखवल्या. त्यातल्या रमाने काही पसंत केल्या तर काही अनिताने पसंत केल्या. तनिषानेही तिच्यासाठी 2-3 साड्या सिलेक्ट केल्या. पिहूला मात्र ड्रेस घ्यायचा होता. त्याच्यामुळे ती आणि अक्षिता वेगळ्या सेक्शनमध्ये जाऊन ड्रेस बघत होत्या. पिहू, तू पण साडीच घे ना, तुला साडी खूप छान दिसेल. अक्षिता,
पहिली गोष्ट, मला साडीच नेसता येत नाही. आणि दुसरी गोष्ट, मला साडीमध्ये चालायला खूप अनकम्फर्टेबल वाटतं. त्याच्यामुळे मी साडी नेसायच्या कधी नादालाच लागत नाही. अच्छा, अक्षिता. पण मग तू तुझ्यासाठी काय घेतेस? पिहू बोलली आणि अक्षिता शांत झाली. तू बघ तोपर्यंत, मी सुद्धा माझ्यासाठी काहीतरी बघते. असं म्हणून अक्षिता तिथून साईडला गेली. ओके, इथे सेक्शन वाईज सगळ्या वस्तू मिळतात. त्याच्यामुळे तुला काय हवं आहे ते आधी ठरव, म्हणजे त्यानुसार तुला ते घेता येईल, पिहू बोलली आणि अक्षिता तिथून बाजूला गेली. तिने तिथल्या बरेच कपडे पाहिले, पण तिला जे हवं होतं ते तिला मिळालं नाही.